मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल, नोटिफिकेशन मिळेल। मित्रांनो, आपण साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत, जे आहे 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य। कन्या राशी 29 जुलै ते 4 ऑगस्ट 2024। या सप्ताहात कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण असेल किंवा एखादे समारंभ किंवा एखादे उत्सव, कोणाचा बर्थडे म्हणा, काही चांगल्या गोष्टी याचं सेलिब्रेशन असेल आणि त्या कामाच्या नियोजनाचे भार आपल्याला स्वीकारावे लागू शकते किंवा आपल्याला ते भार घ्यावे लागेल आणि आपण ते चांगल्या प्रमाणे नेतृत्वाने ते सांभाळा आणि आपल्या मनाप्रमाणे आपल्याला जसं तो इव्हेंट घडवायचा असतो, एखादा इव्हेंट करायचा असतो, तो चांगल्या प्रकारे आपल्याला करता आल्यामुळे त्याचं आपल्याला एक वेगळंच आत्मिक समाधान मिळेल। आता काही गोष्टी अपवाद ठरतील। आता आपण जास्त शिस्तबद्ध वागण्याचा प्रयत्न केला नाही, असंच करायला पाहिजे, तू हेच करायला पाहिजे, तुम्ही तेच करायला पाहिजे, असं जर करून कदाचित एखाद्या व्यक्तीला ते आवडणार नाही, ते आपल्या मनाविरुद्ध करण्याचा प्रयत्न करतील किंवा चुकीचं करतील, त्यावेळी थोडासा कानाडोळा करा, नाहीतर काय होणार, पूर्ण कामाचं जे श्रेय आहे ते जाणार आणि आपलं पूर्ण मूड परत खराब होणार। त्यामुळे आपण ज्या गोष्टी चांगल्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न करत आहात किंवा करताय त्या आपण त्या करत राहा, इतरांकडे जास्त लक्ष द्यायला जाऊ नका। आता त्या शिस्तबद्धतेमुळे काय होणार, समोरील व्यक्ती दुखावू शकते किंवा एखाद्या कनिष्ठ व्यक्तीचा हट्ट किंवा चुकीचे वागणे यामुळे सुद्धा आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो। तर तो विषय जर आपण कानाडोळा आधीच सांगितलं मी तुम्हाला त्या ठिकाणी लक्ष देऊ नका, आपण आपलं काम करत राहा। आता कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे हट्ट किंवा चुकीचे वागणे यामुळे कुटुंबातील वातावरण थोडेसे दूषित, त्या कार्यक्रमात होणार नाही, त्याच्यानंतर सप्ताहाच्या शेवटी थोडेसे दूषित होऊ शकते। एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याच्या चुकीच्या किंवा हटवादीपणामुळे थोडेसे नुकसान होऊ शकते। तर कुठलीही गोष्ट सध्या बळजबरीने कोणाकडनं आपण करून घेऊ नका, करायला लावू नका। यातच आपले हित असेल, थोड्या गोष्टी त्यांना सोडून द्या, त्यांच्या मनात काय ते करायला द्या, परंतु आपण त्या बळजबरीने कुठल्याही गोष्टी कोणावरती थोपवून सोपवून करायला लावू नका। अशा गोष्टीतून थोडासा नकारात्मक गोष्टी घडू शकते आणि अशाच गोष्टीतून थोडंसं आपल्याला जे चांगलं होत आहे, चांगलं वाटत आहे, त्याच्यात विरजण लागू शकते। तर घडलेल्या गोष्टीतून सकारात्मक दृष्टीने पाहून सुख उपभोगण्याचा प्रयत्न करा। हा सप्ताह आपल्यासाठी खूप छान असणार आहे। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा 30 जुलै आणि 3 ऑगस्ट असणार आहे। त्याचबरोबर संख्या 6 असणार आहे, शुभ अंक, आणि रंग असणाऱ्या आकाशी निळा याचा आपण लाभ करून घ्या। येणाऱ्या अमावास्येला 4 तारखेला जी दीप अमावास्या असते, त्या अमावास्येच्या दिवशी शक्यतो जमत असेल तर एखादा शिदा ब्राह्मणाला किंवा एका देवळात द्या। गरीब गरजू व्यक्तींना गरजेच्या वस्तू पावसात ज्या लागत आहेत, एखादी छत्री असेल, रेनकोट असेल किंवा चप्पल असेल किंवा काही इतर गोष्टी ज्या गरजेच्या आणि गरजू लोकांना, ज्यांना गरज आहे त्यालाच देऊ नका, ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला नक्की दान करा, त्याचा आपल्याला खूप फायदा होईल। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल, त्याचं आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल। चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे